मुंबईतल्या कोस्टल रोड प्रकल्पासाठी आवश्यक असलेली CRZची मंजुरी महिन्याभरात देण्याचं आश्वासन पर्यावरण मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलंय। त्यामुळे मुंबई कोस्टल रोडचा मार्ग महिन्याभरात मोकळा होणार आहे। याशिवाय रायगडसह इतर शिवकालीन गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचा निर्णय स्थानिक पातळीवरती घेण्याची मंजुरी देखील फडणवीसांनी मिळवली आहे। त्याचं CRZचं फायनल क्लिअरन्स जो आहे तो केंद्र सरकारकडे आलेला आहे। त्या संदर्भात मी केंद्र सरकारला विनंती केली आणि केंद्र सरकारने आज सांगितलं की जवळजवळ त्यांची प्रोसेस पूर्ण झाली आहे। त्यामुळे एका महिन्याच्या आत ते फायनल नोटिफिकेशन त्याचं जे आहे ते काढतील। राज्यात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवरून आजच्या सामनामध्ये शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून पुन्हा एकदा भाजपला सरकारवरती ताशेरे ओढण्यात आले। हे बळीराजाचं नव्हे तर बळी घेणाऱ्यांचं राज्य असल्याची टीका सामनाने केलेली आहे। सत्तेत सहभागी असून देखील शिवसेनेच्या मुखपत्रातून सरकारवरती रोज टीका होत असल्यानं सेना भाजपमधली दरी वाढत चाललेली दिसते। सामनाच्या आजच्या अग्रलेखातले महत्त्वाचे मुद्दे आपण बघतोय। बळी घेणाऱ्याचं राज्य असं म्हटलं गेलंय। सरकार बदललं असलं तरी बळीराजाचं सध्याच्या शेतकऱ्याच्या आत्महत्या या चुकीच्या आहेत, सरकारी धोरणानं केलेल्या हत्याच आहेत असं यात म्हटलं गेलंय। शेतकऱ्याचा सातबारा कोरा करायचा नाही, दुसरीकडे पीक कवडीमोल भावानं विकायची वेळ आणायची। पुढे या अग्रलेखात असंही म्हटलं गेलंय की हे बळीराजाचं राज्य नव्हे तर हे तर शेतकऱ्यांचं बळी घेणाऱ्यांचं राज्य म्हणावं लागेल। जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजपनं स्वकौतुकाचे ढोल पिटले, पण तरीही दिवसाला 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होत आहेत याचं उत्तर फडणवीसांना द्यावं लागेल। पुन्हा एकदा शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपवरती टीका करण्यात आली आहे। भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी पुण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव आणि MIDCचे कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांची पुन्हा साक्ष नोंदवण्यात यावी अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे। खडसेंच्या या मागणीवरती झोटिंग समिती 1 मार्चला म्हणजे आज निर्णय देणार आहे। चौकशीसाठी एकनाथ खडसेंनी झोटिंग समितीसमोर हजेरी लावली, मात्र खडसेंनी नव्याने केलेल्या मागणीमुळे चौकशी लांबणार असल्याचं दिसतंय। त्यामुळे विविध शंका उपस्थित केल्या जात आहेत। दरम्यान खडसेंच्या चौकशीसाठी झोटिंग समितीनं 4थ्यांदा मुदत वाढवून मागितली आहे। जागतिक बँकेकडून महाराष्ट्रात 66 अब्ज रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे। जागतिक बँकेच्या CEO क्रिस्टालिनो जॉर्जिवा मुंबई दौऱ्यावरती आलेले आहेत। जागतिक बँकेचे अधिकारी आणि पथकाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली। त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली। त्यात राज्यातील रस्ते विकास, जलयुक्त शिवार, ऊर्जा प्रकल्प, स्मार्ट सिटी, पर्यावरणपूरक शेती आणि MUTP 3 या प्रकल्पांबाबत चर्चा करण्यात आली। सांगली आणि कोल्हापूरच्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी पीछेहाट झाली आहे। भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना मोठी आमिषे दाखवून पक्ष सोडायला भाग पाडल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांनी केलाय। ते कोल्हापुरात ABP माझाशी बोलत होते। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक हे पक्षविरोधी कारवाया करत असल्याचा आरोप देखील यावेळी मुश्रीफ यांनी केलाय। दुसरीकडे अहमदनगरच्या पारनेर तालुक्यात काही गावातील वीज पुरवठा 3 दिवसांपासून खंडित झालाय, परंतु वीज पुरवठा पूर्ववत सुरू न झाल्याने इथल्या अनेक शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयात ठिय्या सुरू केलाय। जोपर्यंत या गावांना वीज पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत महावितरणच्या कार्यालयातून हलणार नसल्याचा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतलाय।